हॅलो फ्रेंड, चला तर आपण जात आहोत वन डे पिकनिकला आणि आपल्याला एका आयलँडवर जायचं आहे. बघा किती छान सूर्योदय होत आहे आणि आम्ही चढलो आहोत याचवर. एक छोटीशी अशी फेरी आहे आणि आम्ही त्या फेरीमध्ये बसलेलो आहोत आणि सकाळी 8ची लॉन्च पकडली धावत धावत. आणि त्यानंतर बघा हे किती छान असं दृश्य आहे आणि हा माणूस बघा असं वागतोय. मला एकतर पाण्याची खूप भीती वाटते आणि हे बघा सर्वजण बसलेले आहेत, आम्ही सर्व सोबत होतो आणि ते बघा एवढा छान असं दृश्य होतं. असं वाटलं एक फोटो काढावा आणि आपल्या बुकचा वॉलपेपर असतो ना, तर तसं हे दृश्य होतं. आणि आम्ही अशा प्रकारे बसलो आणि 1 तास जवळजवळ आम्हाला मेन पॉईंटपासून 1 तास त्या आयलँडपर्यंत लागत होता. आणि हळूहळू आमची बोट चाललेली होती. बघा सगळीकडून ओपन होतं आणि भीती खूप वाटत होती आणि तरी जीव मुठीत घेऊन मी बसलेली होती. मी मध्ये बसलेली होती आणि बाजूला बघा ह्या मच्छीमारीच्या बोटी आहेत, त्याच्यावर मासे पकडले जातात. आणि हे लोक 10-10 12-12 दिवस आपल्या घरच्यांपासून लांब असतात फक्त आणि फक्त समुद्रामध्ये. आणि जे पक्षी होते ते बाहेरच्या देशातून आलेले होते आणि बघा आणि ते फेब्रुवारीमध्ये त्यांच्या देशामध्ये पुन्हा रिटर्न जातात. आणि आमची बोट जोपर्यंत चालत होती पाण्यावर तोपर्यंत हे पक्षी आमचा पाठलाग करत होते आणि आम्ही त्यांना पावाचे तुकडे छोटे छोटे असे तोडून देत होतो. खूप मज्जा वाटत होती आणि एवढं छान असं दृश्य होतं ना, तुम्हाला बघून एवढी मजा येते. तर आम्हाला ॲक्च्युअली एक्सपिरियन्स एवढा छान वाटत होता आणि खूप छान असे उडे होते, मध्येच पाण्यामध्ये पावाचे तुकडे पकडत होते आणि हे स्पेशली मच्छी खाण्यासाठी येतात त्यांच्या देशातून. आणि आता आम्ही आयलँडवर उतरलेलो आहोत आणि हे बघा हे सर्व आयलँड आहे बरोबर समुद्राच्या मधोमध आहे आणि आजूबाजूला सर्व जंगलच जंगल आणि झाडीच झाडी. आम्हाला एक एक पाऊल टाकताना सुद्धा अक्षरशः साप येतो आहे की काय अशी भीती वाटत होती, किंवा एखादं असं रानटी जनावर येतं आहे की काय अशी भीती वाटत होती. आणि आम्ही वाट काढत चाललेलो होतो हळूहळू आणि अशा प्रकारे आम्ही सर्व ठिकाणी फिरलो. आणि या आयलँडवर ॲक्च्युली हे जॉब लोकेशन आहे आमच्या पप्पांचं आणि त्यांच्या कामामध्ये पूजा असल्यामुळे आम्ही इथे आलेलो होतो. आणि अशा प्रकारे बघा कॉटेजेस त्यांना आहेत राहण्यासाठी. हे बघा हे आहे चर्च आणि इथे चर्चची काळजी कोणी घेणारं नसल्यामुळे सर्व कचरा तुम्ही आजूबाजूला बघू शकता. आणि आम्ही सर्व जेमतेम मला वाटतं 3-4 अशी मंदिरं आम्ही बघितली. हे बघा हेही एक मंदिर आहे आणि अशी सर्व लोक बघत चाललेले आहे. आणि हे बघा या साईडला सर्व त्यांच्या जुन्या असे बांधकाम, ब्रिटिशकालीन बांधकाम आहे सर्व. त्यांच्या वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स असतात ते डिपार्टमेंटला वेगवेगळे असे कॉटेजेस दिलेले असतात. आणि हे बघा आमच्या पप्पांचं हे घर आहे त्यांना राहण्यासाठी आणि अतिशय सुंदर असं घर आहे. आणि ते फिरण्यासाठी अशा गाड्या वगैरे असतात. आम्ही गाडीने आता चाललेलो आहोत त्यांच्या मेन कामाच्या पॉईंटवर आणि हळूहळू आम्ही बघा चाललेलो आहोत. आणि आजूबाजूचं दृश्य एवढं छान आहे. आणि हे सगळे पाईप जे आहेत ते सर्व ॲक्च्युली ऑइलिंगचे पाईप आहेत, त्यामधून ऑइल सप्लाय होतं. आणि अशा प्रकारे आम्ही चाललेलो होतो. आणि आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत त्यांच्या मेन जे काही कामाचं पॉईंट आहे तिथे पोहोचलेलो आहोत. हे बघा आणि आता गाडी आता थांबेल आणि इथे चालतही येणं पॉसिबल आहे, पण तरीही ऊन जास्त असल्यामुळे तुम्हाला तर माहितीच आहे समुद्रावर दिवस लवकर उगवतो आणि दुपारही लवकर होते. हे बघा आणि त्यांची बोट येऊन थांबलेली होती. एवढी मोठी शिप होती की बघून भीती पण वाटत होती आणि मज्जाही वाटत होती. बघा असं हे पाण्याच्या वर बांधकाम आहे आणि अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत बोटीच्या जवळ. आणि ह्या बोटीमधून ॲक्च्युली बाहेरच्या देशामधून आपल्या देशामध्ये ह्या बोटी येत असतात त्या सामान घेऊन. आणि हे बघा ही समोरून आता गाडी गेली ना, आपल्या समोरून जस्ट जी गाडी हे बघा ही चाललेली आहे. तर अशा गाड्या इथे आहेत फिरण्यासाठी आणि खूप छान वाटतं. हे बघा एवढी भली मोठी ही बोट आहे आणि कसे लोक खरंच हॅट्स ऑफ आहे, कसे काम करतात बोटीवर. आणि खरंच त्यांना भीती नाही वाटत का असा प्रश्न मनामध्ये येतो. आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. हे बघा तर मी जवळून व्हिडिओ घेत आहेत. ही आहे बघा ही गाडी आहे. या गाडीच्या
गाडीने आम्ही इथे पोहोचलो आणि जातानाही त्या गाडीने आम्ही गेलो. आणि हे बघा, एवढी मोठी बोट आहे ही, समुद्रावर लागलेली. कॅसल शिप्स असं काहीतरी नाव आहे. आणि ह्या शिपला आल्यानंतर तिथे बांधावं लागतं, म्हणजे बांधण्यासाठी रिमोट असतं आणि रिमोटच्या थ्रू वरती जे लोखंड आहे त्या लोखंडाने त्याला अटॅच केलं जातं आणि तेव्हा ती बोट थांबते. तर अशा प्रकारे बघा, पाण्यावर खरंच खूप कमाल आहे मित्रांनो. पाण्यावर अशा प्रकारे ब्रिज बांधणं किंवा एखादा पूल बांधणं किंवा एखादी कुठलीही गोष्ट बांधणं म्हणजे खरंच खूप कमालीचं काम आहे. आणि अशा प्रकारे आम्ही सर्व बघून आता निघालेलो आहोत. सर्व व्हिडिओ टाकलेला नाही आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि अशा प्रकारे आम्ही निघालो आहोत मज्जा घेत हळूहळू. आणि हे बघा, मुलांनाही खूप मज्जा येत आहे, आम्हालाही खूप मज्जा येत आहे. आणि अशा प्रकारे आम्ही निघालो कारण की आम्ही आलो होतो एका पूजेसाठी. तेही मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. दत्तपूजा आहे, दत्त मंदिर तिथे आहे. आणि म्हणजे विविध धर्मांचे असे मंदिरं तिथे आहेत बांधलेली. तर आपापल्या धर्मानुसार सर्व मंदिरात जाऊन आपापल्या देवाची पूजा करतात. किती मज्जा ना खरंच. आणि यालाच म्हणतात युनिटी इन डायव्हर्सिटी. तर हे बघा, या मंदिरामध्ये पूजा होते आणि रतन टाटा यांची अतिशय सुंदर रांगोळी काढलेली होती. आणि सर्वजण सगळ्यांची फॅमिली घेऊन इथे पोहोचलेले होते आणि आम्हीही पोहोचलो होतो आमच्या फॅमिलीसोबत. बघा किती छान असं मंदिर आहे. बाजूला असे पिलार्स आहेत गोल्डन कलरचे, मध्ये झुंबर आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आणि हे बघा, अतिशय सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आणि पुजाऱ्यांनी पूजा करून झालेली आहे. आणि आम्ही जेवणही आम्हाला तिथे होतं, नाश्ता होता अतिशय सुंदर आणि सुरेख असा नाश्ताही होता आणि जेवणही होतं. आणि खरंच खूप छान असं वातावरण क्रिएट झालं होतं. आणि बघा, आम्ही पाया पडलो, प्रसाद घेतला आणि मला जेवढा व्हिडिओ जमेल तेवढा मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे बघा, असा हा आजूबाजूला ना असं एक ग्राउंड होतं आणि त्या ग्राउंडवर आम्ही बसलेलो होतो. अक्षरशः खूप सुंदर असं वातावरण तिथे होतं. आणि हे बघा, अशा प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही पुन्हा आमच्या परतीचा प्रवास गाठलेला आहे. पुन्हा त्याच बोटीवर बसायला एवढी भीती वाटत होती. आणि आता तर मी लिटरली एजवर बसलेली होती. देवाचं नामस्मरण करून आम्ही बसलेलो होतो. चला तर बाय, स्टे ट्यून.